आज आपण बनवणार आहोत मस्त आणि झणझणीत असं फिश फ्राय. तर त्यासाठी मी या ठिकाणी फिश आहेत ते स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि काप करून घेतले. नंतर त्याला हळद आणि मीठ लावून नंतर आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता यांची पेस्ट लावून व्यवस्थित 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवलं होतं. आता अशा पद्धतीने या ठिकाणी थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे फिशचे तुकडे, माशांचे तुकडे चांगले घोळवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तेलामध्ये शॅलो फ्राय करायचे आहेत. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी चांगलं मध्यम आच करून आपण हे फ्राय करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मॅरिनेशन केलेले फिश आहेत ते खूप छान लागतात, टेस्टी लागतात. तुम्ही पाहत असाल अगदी खरपूस आणि खुसखुशीत असे झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब